राज्याच्या ग्रामीण भागातील 8 देवस्थानांच्या सुमारे 275 कोटींच्या विकास आराखड्यांना शिखर समिती बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मानोभाव पंथाच्या रिद्धपूर, विष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, पांचाळेश्वर या देवस्थानांसह एकूण 8 देवस्थानांचा विकास होणार आहे। महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय। राज्यातील ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्र देवस्थान विकास शिखर समितीची बैठक आज मंत्रालयामध्ये पार पडलेली आहे। तर कोणत्या देवस्थानाला किती निधी मिळणार आहे ते आपण बघतोय। 8 देवस्थानांच्या 275 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांना मंजुरी मिळालेली आहे। श्री संत गुलाबराव महाराज तीर्थक्षेत्राच्या पहिल्या टप्प्यासाठी 25 कोटी, रिद्धपूर तीर्थक्षेत्रासाठी 14.99 कोटी रुपये, बीडमधील श्री पांचाळेश्वर तीर्थक्षेत्रासाठी 7 कोटी 90 लाख रुपये, श्री क्षेत्र पोहीचा देव तीर्थक्षेत्रासाठी 4 कोटी 54 लाख रुपये, जालन्यामधील जाळीचा देव तीर्थक्षेत्रासाठी 23 कोटी 99 लाख रुपये, वर्ध्यामधील श्री गोविंद प्रभू देवस्थानसाठी 18 कोटी 97 हजार रुपये, नागपूरमधील श्री विठ्ठल मंदिर देवस्थानच्या विकासासाठी 164 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे। तर कोल्हापूरमधील शिवपार्वती तलावाच्या सुशोभीकरणासाठी 14 कोटी 97 लाख रुपयांचा निधी आता वितरित केला जाणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।